मसाला काही सांग छान खूप एक मिनिट इथे अर्णवला आता तिथे काही थांबवत नाही. त्याला ईश्वरीची काळजी वाटत असते. तो धावत पळत जातो आणि सगळ्यांना माईक वरती अनाउन्स करून सांगत असतो की हे बघा, मला तुम्ही माफ करा, पण मला महत्त्वाचं काम आहे. मला फक्त अर्ध्या तासासाठी बाहेर जावं लागणार आहे. प्लीज तुम्ही सगळेजण मला समजून घ्या. मी लगेच जातो आणि लगेच परत येतो. तेव्हा इथे अर्णव आता सगळ्यांना सॉरी म्हणून निघणारच असतो. लावण्य म्हणते, ए यार, हे काय करतोयस तू? आपलं किती महत्त्वाचं काम आहे, तुला कळत नाहीये का? हे सगळेजण आपल्यासाठी इथे आलेत आणि तू आता इथून जाऊन या सगळ्यांना नाराज करणार आहेस का? तेव्हा अर्णव म्हणतो, हे बघ लावण्या, हे खूपच जास्त माझं जाणं अर्जंट आहे, कळते का तुला? तेव्हा मामा म्हणतात, एक मिनिट, काय चाललंय तुमचं? अर्णव माझ्या बरोबर ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा इथे मामा म्हणतात, अर्णव काय चाललंय? अरे इतका महत्त्वाचा कार्यक्रम सोडून तू कुठे चाललायस? तेव्हा अर्णव म्हणतो, मामा मी सिंदूर घरी एकटीच आहे. आकाश मामीला घेऊन हॉस्पिटलला गेलाय. आता त्याने हॉस्पिटलला जाताना निदान ईश्वरीला बरोबर तरी घेऊन जायचं ना, पण तो तिला घरी एकटी ठेवून गेलाय आणि मला सांगतोय की ईश्वरी घरी एकटी नाहीये म्हणून. जिजू आणि त्याचबरोबर अंजलीताई दोघे जण तिच्या सोबत आहेत. आता त्याला कुठे माहितीये की जिजू तिच्यासाठी सेफ नाहीये म्हणून. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मामा मी इथे थांबू शकत नाही. ईश्वरीला माझी गरज असेल, मी जातो आणि तिला लवकरात लवकर घेऊन येतो. तेव्हा प्रेक्षकांना मामा म्हणत असतात की अर्णव असं नको करू, हे लोक तुझ्यासाठी इथे आले, तू त्यांना कशाला वेट करायला लावतोयस? तेव्हा लावण्य म्हणते, काय चाललंय तुमच्या दोघांचं? सगळेजण बघतायत तुमच्याकडे. ए यार, अरे लवकर चल ना, लवकरात लवकर इनॉग्रेशन करायचं आहे, चल बरं. तेव्हा इथे मामा म्हणतात की तू एक काम कर अर्णव, तू जा बरं, तू तुझं काम कर, मी घरी जातो आणि ईश्वरीला घेऊन येतो. तुझा माझ्यावरती तरी विश्वास आहे ना? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मामा माझा तुझ्यावरती विश्वास आहे, पण त्या राकेशवरती नाही, तो काही करू शकतो. तेव्हा मामा म्हणतात, तू एक काम कर, तू तुझ्या इथे इनॉग्रेशनकडे लक्ष दे, मी असा जातो आणि ईश्वरीला घेऊन येतो, तिला काही सुद्धा होणार नाहीये. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे लावण्य आता माईक वरती जाते आणि लगेच अनाउन्समेंट करते की आता चला, तुम्ही ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होता, फायनली आता तुमची इथे प्रतीक्षा करण्याची वेळ संपलेली आहे. कारण आता स्वतः इथे AR सात्विक फॅशनचा CEO स्वतःच्या हाताने इथे इनॉग्रेशन करणार आहे. त्यामुळे इथे विंटर कलेक्शनसाठी आपण सगळेजण खूपच जास्त उत्सुक आहोत. त्यामुळे आता लवकरात लवकर इथे इनॉग्रेशन होणार आहे आणि तुमच्या सगळ्यांची प्रतीक्षा संपणार आहे असं लावण्य म्हणत असते. आणि प्रेक्षकांनो इथे आता लावण्य अर्णवला म्हणते की यार, तू येतोयस ना, हे बघ लवकरात लवकर ये आणि इनॉग्रेशन कर.